दुनिया में किसी को मेरी ज़रूरत हो या ना हो, लेकिन मेरे बच्चों के लिए मैं सब कुछ हूँ। यही बात हर माँ के जीने की सबसे बड़ी वजह बनती है। हाय, हॅलो, नमस्कार, नमस्ते, श्री स्वामी समर्थ। आज आपण नवरात्री विशेष अशी एक सेवा बघणार आहोत। तर चला वळूया व्हिडिओकडे। नवरात्रीमध्ये आपण अखंड दीप लावणे, उपासना करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे यासारख्या सेवा आपण करत असतो। तसेच कुंकुमार्चनची ही एक सेवा खूप चांगली अशी फलदायी सेवा आहे। कुंकुमार्चन हे 9 दिवस पण आपण करू शकतो, पण वेळेच्या अभावी ही सेवा पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथीला करावी। तसे दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल तर ते पाठ पूर्ण झाल्यावरती ही सेवा नक्की करावी। खूप फलदायी अशी सेवा आहे। कुंकुमार्चनची सेवा कशी करावी तर ह्या सेवेसाठी आपल्याला श्रीयंत्र किंवा एक नाणी, एक सुपारी लागणार आहेत। देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या मूर्तीवरती ही सेवा केली जाते, पण आता देवी आहे घटात बसल्यामुळे आपण त्यांना हलवू शकत नाही, म्हणून आपण हे सेवा श्रीयंत्रावरती नाहीतर तुम्हाला श्रीयंत्राबद्दल काही माहिती पाहिजे असेल ते मला विचारा। सेवा करताना आपल्याला श्री सुतकम चं पाठ कुठल्या बुकामध्ये आहे ते मी तुम्हाला सांगेल, किंवा कुठे मिळते हे बुक वगैरे ते मी तुम्हाला सांगेल। आणि जे आपल्याला देवीचे मंत्र म्हणायचे आहे, तुम्हाला जे कुठले येते त्याच्याने तुम्ही मंत्र बोलून मधल्या 3 बोटांनी किंवा 5 बोटांनी आपल्याला कुंकुम घेऊन श्रीयंत्रावरती खालून ते वरती असं व्हायचं आणि नमो नमा बोलायचं आहे। जसं की 9 मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे असं बोलून खालून ते वरती आपल्याला कुंकू असं सोडायचं असते कुंकुमार्चन करताना। आणि खूप अशी सुंदर अशी ही सेवा आहे, तुम्ही करून बघा। आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। बाय, श्री स्वामी समर्थ।